आपल्या घरातील लहान मंडळी जेव्हा भाज्या खायला बघत नाहीत तेव्हा अशा प्रकारच्या युनिक स्टाईलच्या भाज्या तुम्ही करून घेऊ शकता. म्हणजे जेणेकरून यातलं स्टफिंग तरी आपली मुलं खाऊन घेऊ शकतील. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आज आपण भरलेल्या शिरोळ्याची भाजी बनवून घेऊया. शिरोळे असतात तुम्हाला माहिती आहे, तर त्याच शिरोळ्यांची आज आपण भरलेले शिरोळे कसे बनवायचे ते आता पाहून घेऊया. शिरोळे स्टफिंग करून घेण्यासाठी माझ्याकडे हे 3 शिरोळे आहेत. मी ते बाजारातून विकत आणलेले आहेत. तर आधी हे खूप मोठे असल्याकारणाने मी याचे 2-2 तुकडे करून मग हे साफ करून घेत आहे. असे 2 तुकडे करायचे आणि नंतरच हे पटॅटो पिलरच्या साहाय्याने आपण साफ करून घ्यायचे. वरच्या ह्या ज्या शेरी दिसतात, तुम्हाला शेरी दिसते, त्याच फक्त आपल्याला साफ करून घ्यायच्या आहेत. आता ह्याचे मी मोठे मोठे असे तुकडे करून घेते. म्हणजे ह्या अर्ध्या शिरोळ्याचे मी 3 तुकडे करून घेत आहे. म्हणजे एका मोठ्या शिरोळ्याचे मी 6 ते 7 तुकडे करून घेतलेले आहेत. आता या केलेल्या तुकड्यांमधील हा जो बियांचा मधला जो भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे. पण आपल्याला आरपार करायचं नाही. म्हणजे एका बाजूने आपल्याला हे तुकडे बंदच ठेवायचे आहेत आणि एका बाजूने हे पहा असे ओपन ठेवायचे आहेत. तर अशा पद्धतीने मी हे सगळेच तुकडे असे मधून त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत. या पहा. तर आता त्यासाठी लागणारं इतर साहित्य पाहूया. मी 1 टोमॅटो घेतला आहे कापून, 1 कांदा घेतला आहे, 2 ते 3 मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, थोडीशी मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडीशी मी कढीपत्त्याची पानं घेतली आहेत. चला आता आपण याची पेस्ट बनवून घेऊया. कोथिंबीर, मिरच्या, आलं लसूण आणि टोमॅटो या सगळ्याची आपल्याला मस्त फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. सर्वप्रथम मी एवढ्याच साहित्याची पेस्ट बनवून घेते आहे. थोडंसं फिरवून घेते कारण जागा नाही. जास्त त्यात सामान घातलं की मग ते फिरत नाही. म्हणून थोडंसं फिरवून आता मी त्यात टोमॅटो घालून त्याची मस्त पेस्ट बनवून घेतलेली आहे. ती मी एका भांड्यात काढून घेत आहे. आणि याच भांड्यात आता स्टफिंग करायचं आहे म्हटल्यानंतर मी नारळाचं स्टफिंग करून घेत आहे. मी खवलेला नारळ 1 कप खवलेला नारळ मी घेत आहे आणि त्याच भांड्यातून मी हा नारळसुद्धा एकदम फाईन असा पेस्ट बनवून घेत आहे. तुम्ही जर नारळाचे तुकडे यात घातलेत तरी चालेल. पण काय आहे, माझ्याकडे जेव्हा नारळ असतात तेव्हा मी ते खवून फ्रीजरला घालून ठेवत असते. महिनोन महिने फ्रीजरला हा खवलेला नारळ राहतो. तर एका भांड्यात मी तेल घेऊन त्यात पाव टीस्पून राई घेतले, पाव टीस्पून जिरं घातलं आणि अगदी 1 पिंच म्हणजे 1 चिमूटभर एवढा मी हिंग घातलेला आहे. तो मी छान तेलावर परतून घेतलेला आहे. आता मी हा मगाशी कापलेला जो कांदा होता तो यात घालून घेत आहे आणि छान अगदी लाईट आणि ट्रान्सपरंट होईपर्यंत मी शिजवून घेतला आहे. त्यानंतर मी कढीपत्त्याची पानं घातली आहेत आणि मगाशी आपण पेस्ट करून ठेवलेली म्हणजे नारळ, मिरच्या, कोथिंबीर, आलं लसूण याची पेस्ट जी करून घेतलेली आहे ती आता ह्यावर आपण छान अशी परतून घेणार आहोत. इथे परतून झालेली आहे सगळी पेस्ट. मी आता सुके मसाले घालते. अर्धा टीस्पून मी काश्मीरी मिरची पावडर घातली आहे, अर्धा टीस्पून धणे पावडर, अर्धा टीस्पून जिरे पावडर, गरम मसाला अर्धा टीस्पून आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता हे एकदम जाडसर होईपर्यंत छान शिजवून घेतलेलं आहे. शिजवलेलं हे मिश्रण थंड करून मग मी हे शिरोळे एकदम काठोकाठ भरून घेत आहे. सगळेच शिरोळे मी असेच भरून घेत आहे. आता यात हवं तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट असतं, म्हणजे आपल्याकडे प्रत्येक घरात शेंगदाण्याचं कूट असतंच, तर ते तुम्ही थोडंसं चवीसाठी घालून घेऊ शकता. सगळेच शिरोळ्याचे तुकडे भरून झालेले आहेत.
आता त्या भांड्यात थोडंसं वाटण उरलेलं आहे, त्यातच मी 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. ते वाटण शिजवून घेत आहे. शिजवलेल्या त्याच वाटणात मी पाव टीस्पून हळद घालून घेत आहे आणि ती हळद छान परतून घेत आहे. परतून झालेल्या या सगळ्या मिश्रणात आता मगाशी भरून ठेवलेले हे शिरोळ्याचे तुकडे मी घालून घेत आहे आणि अगदी 1 चमचा म्हणजे 1 टेबलस्पून एवढाच पाणी घालून मी झाकण लावून 5 मिनटासाठी शिजवलं. 5 मिनटानंतर आपल्याला हे शिरोळे सगळे तुकडे आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत. आता फिरवून झाल्यानंतर पुन्हा 1 टेबलस्पून एवढा पाणी घालून हे पुन्हा झाकण लावून आपल्याला 8 ते 10 मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे. 8 मिनटं झालेले आहेत आणि शिरोळे छान शिजलेले आहेत. आता आपण इथे हलवणार नाहीत, डायरेक्ट आपण गॅस फ्लेम बंद करून घेणार आहोत. गॅस फ्लेम बंद करून झाली की तुम्हाला हवं तर ह्याच्यावर कोथिंबीरची पानं गार्निश करून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने हे सर्व करून घेऊ शकता. तुम्ही हे पराठ्याबरोबर सर्व करा, चपातीबरोबर करा, रोटीबरोबर करा, नानबरोबर करा, कोणत्याही कसलेही पराठा चपातीबरोबर तुम्ही हे शिरोळ्याचे तुकडे सर्व करून घेऊ शकता. मी इथे चपात्या केलेल्या आहेत, त्या चपात्यांच्या बरोबर आम्ही आता ही भाजी छान खाऊन घेणार आहोत. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका छान व्हिडिओत. तोपर्यंत बाय.